साहेब आपण एक ऑब्झर्व केलं असेल तर मागच्या वर्षभर एक सुरुवातीचे 1-2 महिने सोडले तर वर्षभर टोमॅटोला चांगले बाजार राहिलेले, साधारणतः 400, 500, 600 रुपयाच्या ॲव्हरेजनुसार ते बाजार राहिलेले आहेत। त्यामुळं ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडे टोमॅटोची लागवड ही मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि थोडंसं थंडीचं पण वातावरण आहे, टोमॅटोला व्हायरस वगैरे कमी येतात। MP म्हणजे भारतामध्ये पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये टोमॅटो चालू आहेत, गुजरातमध्ये टोमॅटो चालू आहे, पंजाब वगैरे त्या साईडला तिथले लोकल टोमॅटो चालू आहेत, इकडं महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर नाशिक बेल्ट पूर्ण चालू आहे, इकडे बीड शिरूर तिकडनं टोमॅटो आहे, नारंगाव भागातले सुद्धा टोमॅटो चालू आहेत। सगळीकडे टोमॅटोची लागवड आता म्हणजे माल चालू आहे, त्यामुळं आवक जास्त असल्यामुळं इथं सध्या टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे पडलेले आहेत आणि पण महिन्याभराच्या आसपास बाजारभाव थोडेसे जागेवरती येतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे। आता काहीच परवडत नाही साहेब, जेव्हा 500, 550, 600 रुपये मार्केट असेल तरच शेतकऱ्याला काहीतरी चाराने तेवढं शिल्लक राहतात। आता एकूण खर्च किती होतोय, हातात किती होतात आहे आणि तुमचा तोटा किती होतो? तुम्हाला मी सांगतो, आता 2 एकरला 3 लाख रुपये खर्च आहे टोमॅटोला। 2 एकरमध्ये काडी 14,000 काडी बसती, त्या 14,000 काडीला 2 लाख रुपये खर्च आहे। पण आत्ता जर एक गाडी भरून आणली, 150 कॅरेट आणलं तर 150 कॅरेटचं 15,000 होत्यात। त्या 150 कॅरेटला एकूण खर्च तुम्हाला सांगतो, मजुरीच जाते 8,000 रुपये, गाडीचं भाडं जाते 2,000 रुपये, 4,000 रुपयात नाही ना औषधं बिवषधं खुरापणी त्याला फवारण्या आहेत, परवडतच नाही।